की पहिल्यांदा ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट झाले, त्यांनी त्यांच्यामधलं असलेलं ब्लड खाली वेंट्रिकल्स मध्ये टाकलं. नंतर ॲट्रिया रिलॅक्स झाले आणि हे वॉल्स क्लोज झाले, या दोन्ही वॉल्स बंद झाल्या. आता ब्लड याच्यात आलेलं आहे. आता यांचं कॉन्ट्रॅक्शन सुरू होईल. काय होईल? या वॉलचा कॉन्ट्रॅक्शन व्हायला सुरुवात होईल. बघा कॉन्ट्रॅक्ट होत. आता कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर राईट, ऑडिओ बंद करा. राईट साईडचं जे ब्लड आहे, राईट साईडचं जे डीऑक्सिजनेटेड ब्लड आहे, डीऑक्सिजनेटेड, ते कुठे जाईल? लंग्स मध्ये जाईल. कशासाठी जाईल? ऑक्सिजन घ्यायला जाईल. मी आता एक रफ डायग्राम करतो बघा, एकदम रफ. ठीक आहे, हे बघा असं 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 असं. दिस इज युअर लंग. या ठिकाणी इकडचं एक लंग. ठीक आहे, इकडे लक्ष द्या. दिस इज युअर लंग. ठीक आहे, हे बघा येतंय लक्षात. आता तुम्हाला सिस्टीम लक्षात येते. इथून ब्लड ऑक्सिजन घेण्यासाठी, आता हे ऑक्सिजन घेण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे दिस इज अल्व्हिओलाय. बघा असं आपण शिकलो ना, या अल्व्हिओलायच्या आजूबाजूला ब्लड वेसलचं जाळं असेल असं, बरोबर. या ब्लड वेसलचं असं जाळं असेल आणि इथून ऑक्सिजन घेऊन ब्लड या ठिकाणी, आता इथे ऑक्सिजन घेऊन ब्लड या साईडने आणि ह्या साईडने एंट्री कुठे करेल? तिथं बऱ्याच मोठ्या जाळा असेल. या जाळ्यानंतर या इथून एंट्री करेल. ठीक आहे, आता हे ऑक्सिजनेटेड ब्लड या ठिकाणी इथे हार्ट मध्ये येणार. सिमिलरली इट विल कम फ्रॉम दिस साइड ऑल्सो. इथूनही ऑक्सिजनेटेड ब्लड आलं, ते सगळं इथे ओतलं गेलं आणि इथून आता बॉडीकडे जाईल. मला एक गोष्ट अशी सांगा की ह्या स्ट्रक्चर मध्ये कोणाला कुठून कुठे येत आहे, कुठून कसं होत आहे, याच्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे एवढं मला सांगा प्लीज. या स्ट्रक्चर मध्ये हार्टच्या राईट साईडला आणि लेफ्ट साईडला जे मी एक्सप्लेनेशन केलं आतापर्यंत, त्याच्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे असेल तर विचारा. मी पुन्हा एकदा सगळं रिवाइज करणार आहे, मग मी पुढच्या टॉपिक कडे जाणार. कम ऑन, बोला पटकन. मी मुद्दाम बाजूला सरकलेलो आहे. माझं लक्ष आता कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर आहे. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना आस्क क्वेश्चन. बोला बाळांनो, पटपट पटपट बोला. एनीवन? काही प्रॉब्लेम नाही? तुम्हाला लक्षात आलं आता हे कम्प्लीट? आता बघा इथे सुपेरियर व्हेना कॅवा विल ब्रिंग deoxygenated blood, inferior vena cava bring deoxygenated blood, and blood from coronary sinus will come in the right atrium. This is right atrium. आता मी पूर्ण एकदा मध्ये कसं चालतं ते सगळं एक्सप्लेन करतो एकदम काळजीपूर्वक. आता मी हे लंग्सचं जे स्ट्रक्चर आहे बाळांना हे पुसतंय, कारण तुमच्या लक्षात आलेलं आहे. मी रेस्पिरेटरी सिस्टीम तुम्हाला शिकवलेली, सो यू नो ऑल द बेसिक्स. आता नीट लक्ष द्या, एकदम क्लिअर कट इकडे लक्ष द्या. राईट ॲट्रियम मध्ये ब्लड कुठून कुठून येईल? कम ऑन. बरोबर, इथे येईल सुपेरियर व्हेना कॅवा, इन्फेरियर व्हेना कॅवा आणि करोनरी सायनस. एम आय राईट? या तीन ठिकाणाहून ब्लड इथे आणलं जाईल. कुठे आणलं जाईल? राईट ॲट्रियम. राईट ॲट्रियम मधलं डिऑक्सिजनेटेड ब्लड, राईट ॲट्रियम मधून डिऑक्सिजनेटेड ब्लड एंटर कुठे करेल? राईट वेंट्रिकल मध्ये. एम आय राईट? जे मी बोललोय ते तुम्हाला इथे लिहून देतो. कुठे एंट्री करेल? राईट ॲट्रियम मधून ब्लड कुठे एंटर करेल? राईट वेंट्रिकल मध्ये. मध्ये वॉल कोणती आहे? ट्रायकस्पिड वॉल. कोणती वॉल आहे बाळांनो?
ट्रायकस्पिड वॉल्व आहे या दोघांच्या मध्ये. एम आय राईट? ते कोणती वॉल्व आहे? ट्रायकस्पिड वॉल्व आहे. ट्रायकस्पिड वॉल्व मधून एंट्री कुठे झाली? राईट व्हेंट्रिकल. राईट व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट करेल आणि कोणती वॉल्व ओपन होईल आता? पल्मनरी वॉल ओपन होईल आणि ती त्याच्यातनं पल्मनरी वॉल ओपन होऊन ब्लड कुठे जाईल? पल्मनरी आर्टरी मध्ये जाईल. कुठे जाईल बाळांनो? पल्मनरी आर्टरी मध्ये जाईल आणि तिथून कुठे जाईल? राईट आणि लंग, आणि मी लंगच्या शेपचं लंग काढतो म्हणजे तुम्हाला लक्षात. राईट लंग आणि इथे कुठे जाईल? लेफ्ट लंग. एनी प्रॉब्लेम? या फ्लो चार्ट मध्ये काही प्रॉब्लेम आहे बघा एकदा. राईट साइड मी कंप्लीट एक्सप्लेन केलेली. येतंय लक्षात सगळ्यांच्या? पल्मनरी आर्टरी. आता काही मुलांच्या डोक्यात आला असेल की सर तुम्ही इथं आर्टरी वर्ड यूज करताय. सगळ्यांनी एकदम अटेंटिव्ह होऊन लक्ष द्या. इथे मी वर्ड काय यूज केला? आर्टरी. काय वर्ड यूज केला? आर्टरी. तुम्ही म्हणाल सर आर्टरी असून त्याच्यात डिऑक्सिजनेटेड ब्लड कसं? हाच क्वेश्चन आहे ना बऱ्याचशा मुलांच्या डोक्यात. तर आर्टरी मध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड डेफिनेशन केली गेलेली आहे. मेडिकल सायन्स किंवा बायोलॉजी मध्ये एक डेफिनेशन केली जात असते बाळांना. एकदम लक्ष द्या आता, काळजी. आता नीट समजून घ्या हे सगळं. आता इकडे लक्ष द्या. जी ब्लड व्हेसल, द ब्लड व्हेसल which carries blood away from heart. The blood vessel which carries blood away from heart. Such blood vessels are called arteries. Such blood vessels are called arteries. आता ह्या डेफिनेशन मध्ये बसून बघा बरोबर आर्टरी म्हणता येईल की नाही. वर्ड काय यूज केला? अवे फ्रॉम हार्ट. हार्ट पासून दूर जी काही ब्लड घेऊन जाईल तिला काय म्हणू? आर्टरी म्हणू. तिला काय म्हणू? आर्टरी म्हणू. येतंय बाळांनो लक्षात सगळ्या? द ब्लड वेसल विच कॅरीज ब्लड अवे फ्रॉम हार्ट. हार्ट पासून दूर ब्लड घेऊन जाईल तिला काय म्हणू? आर्टरी. आता या दुसरी डेफिनेशन. द ब्लड वेसल म्हणजे रक्तवाहिनी. द ब्लड वेसल विच brings blood towards heart. Such towards मी एवढं पूर्ण ब्लॅक मध्ये which brings blood towards heart. Such blood vessels are called, लिहून घ्या ना, ब्लड very very important. Vessels are called, very important, veins. काय म्हणतात त्यांना? veins. क्लिअर झालं का? आता बाय डेफिनेशन हे क्लिअर झालं का बघा मला सांगा. द ब्लड वेसल्स विच कॅरीज ब्लड अवे फ्रॉम हार्ट. हार्ट पासून त्या दूर घेऊन टाकतात त्यांना आपण काय म्हणतो? आर्टरी. आणि ब्लड वेसल्स विच ब्रिंग्स द ब्लड टुवर्ड्स हार्ट त्यांना काय म्हणतो? इज इट क्लिअर? आता ह्या डेफिनेशन प्रमाणे जर तुम्ही बघायला गेले तर दिस ब्लड वेसल इज कॉल्ड एज पल्मनरी आर्टरी. कारण हार्ट पासून दूर ब्लड घेऊन जाते म्हणून हिचं नाव काय ठेवलं आपण? पल्मनरी आर्टरी. पण ह्या ज्या ब्लड आहेत, ह्या ज्या ब्लड वेसल्स आहेत त्या कुठे आणतायत ब्लड?
इन द हार्ट और टुवर्ड्स हार्ट यांना काय म्हणतो आपण म्हणून यांना आपण काय म्हणतो बाळांनो त्यांना आपण काय म्हणतो बाळांनो ऑक्सिजनेटेड ब्लड आणतात तरी सुद्धा त्यांना काय वर्ड यूज करतो आपण पल्मनरी वेन काय वर्ड यूज करतो पल्मनरी वेन दिस इज एक्सेप्शन लक्षात ठेवा म्हणून यांना पल्मोनरी वेन्स याच्यावर कमीत कमी 10 MCQ असतात या 10 MCQ तुम्ही याच्यातले सॉल्व्ह करू शकता पल्मोनरी वेन्स कॅरी नॉर्मली मुलं विचार करून सहज लिहून टाकतात पल्मोनरी वेन्स वेन आहे ना नो पल्मोनरी वेन्स पल्मोनरी वेन्स काय करतात दे ब्रिंग ऑक्सिजनेटेड ब्लड टुवर्ड हार्ट अरे गेटिंग माझा आवाज येतोय का सगळ्यांना पल्मोनरी वेन्स ज्या आहेत त्या काय करतात बाळांनो त्या ऑक्सिजनेटेड ब्लड कुठे आणतात हार्टकडे याच्या विरुद्ध डिऑक्सिजनेटेड ब्लड बाहेर घेऊन जायची जबाबदारी कोणाकडे असते दिस इज पल्मोनरी आर्टरी आता इथपर्यंत आय थिंक तुम्हाला एकदम क्लिअर झाला आता वन टाइम सगळं मी रिवाइज करतो तुमच्या एका झटक्यात सगळं लक्षात येईल कॅन आय रब दिस साइड येस ज्यांना पाहिजे असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या हा फ्लो चार्ट लिहून घ्या मग आता इकडची बाजू मी तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे राईट एट्रियम मध्ये ब्लड येईल सुपिरियर वेना केव्हा इंटेरियर वेना केव्हा आणि करोनरी सायनस सगळे मिळून ब्लड ओततील कुठे डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठे आणतील राईट एट्रियम मध्ये तिथे ते चेंबर भरल्यानंतर काय ओपन होईल ट्रायकस्पिड वॉल कुठे आणला जाईल राईट वेंट्रिकल मधून कुठे पल्मनरी वॉल ओपन होईल पल्मनरी वॉल कशाची वॉल आहे पल्मनरी आर्टरीची वॉल आहे ती ओपन झाल्यानंतर कुठे ब्लड पाठवलं जाईल राईट आणि लेफ्ट लंग्स मध्ये पाठवलं जाईल बाळांना कुठे पाठवलं जाईल राईट आणि लेफ्ट लंग्स मध्ये एम आय राईट लंग्स नाही लंग राईट आणि लेफ्ट लंग मध्ये पाठवलं जाईल ह्या साईड बद्दल कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज इज इट क्लिअर फॉर एव्हरीवन सगळ्यांनी सांगा मला 2-3 जणांनी ऑडिओ चालू करून सांगा ज्यांना पाहिजे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या गुड आता लेफ्ट साइड बद्दल आपण बोलतोय लेफ्ट साइड बद्दल समजून घेऊ आता लेफ्ट साइड मध्ये हेडिंगला मी काय लिहू लेफ्ट ॲट्रियम लेफ्ट ॲट्रियम मध्ये ओपनिंग्स किती आहेत 4 हाऊ मेनी ओपनिंग्स आर देअर 4 ओपनिंग किती ओपनिंग्स आहेत 4 ओपनिंग्स आहेत राईट ॲट्रियम मध्ये किती ओपनिंग्स होत्या 3 इथे किती होत्या 4 इथे किती आहेत 4 देर वेर 3 ओपनिंग्स कोणत्या सुपेरियर वेना केव्हा इन्फेरियर वेना केव्हा आणि करोनरी आता बघा लेफ्ट ॲट्रियम मध्ये कुठलीही वॉल नाहीये साइड मध्ये कुठली वॉल नाहीये इथून इकडच्या 2 राईट साइडच्या पल्मनरी वेन्स ब्रिंग ऑक्सिजनेटेड ब्लड एम आय राईट इथे लेफ्ट pulmonary vein will bring oxygenated blood. हे सगळं ब्लड आलं इथे इथून ब्लड कुठे ओतलं जाईल या दोघांमध्ये असते वॉल मायट्रल वॉल और बोला पटकन मायट्रल वॉल और बायकस्पिड वॉल बायकस्पिड वॉल ओपन झाली ब्लड कुठे ओतलं जाईल ब्लड विल बी poured in लेफ्ट वेंट्रिकल मध्ये
काय सुरू होईल बाळांना? आता याच्यात ब्लड कसं आहे? ऑक्सिजनेटेड. मुद्दाम पुन्हा पुन्हा लिहितोय. कसं ब्लड आहे बाळांनो? हे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. हे ऑक्सिजनेटेड ब्लड आता इथून या एओर्टाच्या तिथे पण कशी वॉल आहे? इथे सेमिल्युनर वॉल्स आहेत बाळांनो. एओर्टाच्या तिथे कसे आहेत? सेमिल्युनर वॉल आहे. इथे सेमिल्युनर walls of aorta will open आणि ब्लड आता कुठे टाकलं जाईल? आता इथे लिहितो, रेड मध्ये लिहितो. ऑक्सिजनेटेड ब्लड will forcefully pushed into कुठे फेकलं जाईल? कुठे फोर्सफुली टाकलं जाईल? सिस्टेमिक एओर्टा. कुठे टाकलं जाईल बाळांनो? सिस्टेमिक एओर्टा. लेफ्ट वेंट्रिकल मध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड. हे जेव्हा वॉल्स केव्हा ओपन होतील? जेव्हा मायट्रल वॉल क्लोज होईल. ते काय होईल बाळांनो? मायट्रल वॉल क्लोज केली जाईल तेव्हा ही वॉल ओपन होईल ना. इथे मायट्रल वॉल गेट क्लोज. येतंय लक्षात आता सगळ्यांच्या? कळला? हा फ्लो चार्ट कळला का सगळ्यांना? मला सांगा एकदा. कम ऑन. लिहिताय अजून? नीट विचार करून मला सांगा. फ्लो चार्ट सगळ्यांना कळलं? लेफ्ट वेंट्रिकल मधनं ब्लड, लेफ्ट ॲट्रियम मधलं ब्लड लेफ्ट वेंट्रिकल मध्ये, लेफ्ट वेंट्रिकल मध्ये हे बायकस्पिड वॉल किंवा मायट्रल वॉल जेव्हा बंद केली जाईल त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्शन होईल हार्टचं आणि हे ब्लड कुठे ओतलं जाईल बाळांनो? हे ब्लड ओतलं जाईल किंवा फोर्सफुली टाकलं जाईल एओर्टामध्ये. आता मी याच्यानंतर एक एक इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला शिकवतो. लिसन व्हेरी केअरफुली. पुसू का हा फ्लो चार्ट? सर, लिगामेंटम arteriosum. Yes madam, yes. I am coming on the same topic. आधीच काढून ठेवलंय. दिसतंय तुम्हाला? इथे बघा, इथे काढलेलं आहे. दिसतंय का तुम्हाला सगळ्यांना? हे बघा, इथं मी माझा बोट ठेवलाय बघा तिथे. इथे जे आता रेखा बोलते, लिगामेंटम आर्टेरियोसम. कॅन आय रब दिस नाव? रब करू याला आता? बोला पटकन. येस सर. आता नीट लक्षात. तुम्हाला हार्टचं कॉन्ट्रॅक्शन पहिल्यांदा काय होतं, नंतर काय होतं हे सगळं कळलं. आता एक टॉपिक आहे इथे. हार्टचं जे ब्लड जे असतं, आपण जन्माला यायच्या आधी त्यावेळेला लंग्स नॉन फंक्शनल असतात, त्यामुळे इकडे फार ब्लड पाठवण्यात अर्थ नाही. इकडच्या बाजूला पण फार किती ब्लड पाठवलं जातं? एका मुलाने मला प्रश्न विचारला होता की सर, ह्या साईडला आणि ह्या साईडला पल्मनरी आर्टरी आहे, तर इकडे ब्लड जातं की नाही लहान बाळांचं? काय उत्तर दिलं असेल मी? जातं. ब्लड जातं, पण किती जातं? ग्रोथ होण्यापुरतं जातं. लंग्सची ग्रोथ होईल एवढंच ब्लड आजूबाजूला टाकलं जातं. बाकीचं ब्लड इथून लगेच रिटर्न जातं, इथून लगेच रिटर्न टाकलं जातं. आता हे जे स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर जे एओर्टा आणि पल्मनरी आर्टरी यांना जोडतं. नीट लक्षात घ्या. हे जे स्ट्रक्चर आहे, जे स्ट्रक्चर जन्माच्या याच्या आधीची रस्ता सांगतोय. हे जे स्ट्रक्चर आहे हे पल्मनरी आर्टरी आणि सिस्टेमिक एओर्टा यांना जोडणार एक दुव्याचं काम असतं. हे दुवा असतो ना, दुवा जोडणाराचा भाग, हा याच्यासारखं काम करतो आणि याला म्हणतात, या स्ट्रक्चरचं नाव आहे डक्टस आर्टेरियोसस. याला काय म्हणतात बाळांनो? या स्ट्रक्चरला जेव्हा, आणि हे डक्टस आर्टेरियोसस केव्हा प्रेझेंट असतं? फिटल स्टेज मध्ये असतं, फिटल लाईफ मध्ये असतं. फिटल लाईफ मध्ये इकडचं ब्लड
इथून इकडे निघून गेलं काय, काही प्रॉब्लेम नाही. इथून इकडे निघून गेलं काय, काही प्रॉब्लेम नाही. इथून इकडे निघून गेलं काय, काही प्रॉब्लेम नाही, कारण त्यावेळेला लंग्स नॉन फंक्शनल. त्यामुळे इथून ब्लड इथे जातं. आता जर हा प्रॉब्लेम असाच राहून गेला, पुढची कंडिशन सांगतो. हा प्रॉब्लेम असाच राहून गेला तर याची सर्जरी करावी लागते. हा प्रॉब्लेम असाच राहून गेला, समजा अडल्ट मध्ये किंवा बाळ जन्माला आला त्याच्यानंतर रडल्यानंतर सुद्धा जर हे क्लोज झालं नाही, तर अशा कंडिशनला, अशा आजाराला म्हणतात पीडीए. काय म्हणतात बाळांनो? पीडीए. याचा लॉंग फॉर्म लिहून घ्या, पेटंट. ती म्हणजे तसं, पेटंट शब्दाचा अर्थ होतो तसेच तसं राहणार, पेटंट डक्टस आर्टेरियोसस. या कंडिशनला काय म्हणतात बाळांनो? पीडीए, पेटंट डक्टस आर्टेरियोसस. इज इट क्लिअर? मग असं जर एखादं बाळ जन्माला आलं तर त्याचं काय करावी लागते? सर्जरी करावी लागते नॉर्मली. मग इतर मुलांमध्ये काय होतं, ज्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, हे आपोआप क्लोज केलं, हे कम्प्लिटली क्लोज होतं. रडल्याबरोबर त्याने टाहो फोडला की हे, आता मी थोडस इथे जवळ आणतो, जवळ इथे. तसंही लक्षात ठेवा, ही जी आर्टरी आहे ना, ही पल्मनरी आर्टरी आणि एओर्टा एकदम क्लोज असतात बाळांना एकमेकांना, एकदम क्लोज असतात. आता या ठिकाणी जे स्ट्रक्चर तयार होईल, इथे इथे एक ठीक असा मास किंवा असं दिसतं की इथे पूर्वी काहीतरी स्ट्रक्चर असलं पाहिजे. इथे असा एक मास, बंद, हात बंद, दरवाजा बंद तयार होतो. आता ह्या डक्टस आर्टेरियोसचं नाव काय होतं? लिगामेंटने झाकलं जातं, त्यामुळे त्याचं नाव काय? लिगामेंटम आर्टेरियोसम. जे आपल्या टेक्स्टबुक मध्ये असं दाखवलेलं, असं दाखवलेलं. ते लोकेशन दाखवण्यासाठी दाखवले, पण हे ऍक्च्युअली असं क्लोज केलं. व्हॉट इज दिस? दिस इज लिगामेंटम आर्टेरियोसम. दोन्ही आर्टरीज मध्ये एक लिगामेंट होतं आणि ज्याच्याने हा दरवाजा बंद होतो. इकडचं ब्लड इकडे जाऊ शकत नाही. ह्या कंडिशनला आता काय होत होतं की त्यावेळेला लहान बाळांमध्ये जे फिटल स्टेज होते, त्यावेळेला लंग्स नॉन फंक्शनल असल्यामुळे हे चालू शकत होतं. पण बाळ आता जन्माला आलेलं आहे. जन्माला आल्यानंतर त्याला हे मिक्स दोन्ही ब्लड, ऑक्सिजनेटेड डिऑक्सिजनेटेड मिक्स चालणार नाही. त्यावेळेला जे स्ट्रक्चर तयार झालं त्याचं नाव काय आहे? लिगामेंटम आर्टेरियोसम. समजा या दोन्ही वॉल मध्ये छिद्र असेल तर त्याला काय म्हणणार? वेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट. याच्यामध्ये या वॉल मध्ये जर प्रॉब्लेम असेल तर काय म्हणणार? ॲट्रियल सेप्टल डिफेक्ट. हे सगळं आपण शिकून झालंय. वी हॅव ऑलरेडी लर्न ऑल दिस. एनी प्रॉब्लेम अप टू दिस? या स्ट्रक्चर मध्ये, या फंक्शन मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. बोला, विचार करा, काही विचारायचं असेल तर सांगा मला. काही विचारायचंय? जायचं पुढे? इज इट क्लिअर? याच्यात काही विचारायचंय तुम्हाला? लिगामेंटम आर्टेरियोसम समजलं का? तन्मय, तुला कळलं का? गुड, चालेल. मी आता रब करतोय बाळांनो. आता मला ना हार्टचं बाहेरचं स्ट्रक्चर तुम्हाला शिकवायचं. पुसू का मी हे सर्व? आता तुम्हाला इथून कळलं की जी एओर्टा आहे, ही एओर्टाची आहे, सिस्टेमिक एओर्टा. तिच्यातलं ब्लड इकडे राईट हँड मध्ये, इकडच्या बाजूला लेफ्ट हँड मध्ये, इथे इथून ब्रेन कडे, आणि इथून खाली ॲब्डॉमिनल एओर्टा म्हणून इथेच किडनीकडे जाईल. किडनीकडून इथे तुम्हाला माहिती, इथे मधून पण एक ब्रांचिंग होते आणि त्या ब्रांचिंग मधून इथून लिव्हर कडे जातं. इथून एक ब्रांचिंग होते, ते स्प्लीन कडे जातं आणि नंतर सरळ पायातनं खाली राईट आणि लेफ्ट इलियाक आर्टरी म्हणतात. अलग लक्षात, इलियाक आर्टरी म्हणजे लेफ्ट लेगला, राईट लेगला दोन्ही बाजूला सप्लाय होत असतो ऑक्सिजनेटेड ब्लड अंगठ्यापर्यंत.
हे कंटिन्युअस जात असतं. त्यामुळे तुम्ही कधी कधी पायाच्या घोट्याजवळ अँकल जॉईंट जो असतो ना त्याच्या समोरच्या बाजूला टच केला तर तुम्हाला तिथेही पल्सेशन मिळतं. आता डॉक्टर लोक ब्लड प्रेशर मोजतात. काय करतात मुलांना? डॉक्टर लोक ब्लड प्रेशर मोजतात. म्हणजे कशाचं प्रेशर मोजतात ते? कोण सांगतं मला? हु इज गोइंग टू एक्सप्लेन दिस? डॉक्टर लोक ब्लड प्रेशर मोजतात. मग ते कोणतं प्रेशर मोजतात? कोण सांगतं? बोला पटकन. नसेल माहिती नो प्रॉब्लेम, मी सांगणारच आहे. कसलं प्रेशर मोजतात? सांग सोनल, सांग. कशाचं प्रेशर मोजतात बाळा? ते सिस्टोल आणि डायस्टोल असं काही आहे का? बरोबर आहे, पण कशाचं प्रेशर मोजलं जातं? येस, व्हेरी गुड. कशाचं प्रेशर मोजलं जातं बाळांनो? आर्टेरियल ब्लड प्रेशर मोजलं जातं. काय मोजलं जातं? आर्टेरियल ब्लड प्रेशर मोजलं जातं. व्हेरी गुड. ज्या मुलीने विचार केला असा, व्हेरी गुड. याचं प्रेशर मोजलं. दिस इज आर्टेरियल ब्लड प्रेशर. आर्टेरियल ब्लड खूप प्रेशरने फेकलं जातं बाहेर, म्हणून आपण काय मोजत असतो? आर्टेरियल ब्लड प्रेशर. जितक्या वेळेला हे हार्ट पंप केलं जाईल तितक्या वेळेला आपल्याला एक एक बीट मिळतो. काय मिळतो बाळांनो? एक एक बीट. तो आम्ही तुम्ही जे नाडी वगैरे पकडता ना एकमेकाची, असं करता बघा. असा हात लावला असं. हे बघा, हा जो अंगठा आहे ना, या अंगठ्याच्या इथे माझा बोट बघा कुठे. या ठिकाणी जर तुम्ही स्वतःची पण चेक केली तरी आणि दुसऱ्याची बघितली तरी, तर इथे जो पल्स मिळते ना तुम्हाला, तर तेवढ्या वेळेला तुमचं हार्ट कॉन्ट्रॅक्ट होत आहे आणि तेवढ्या वेळेला ब्लड फेकलं जातं. म्हणजे हे कॉन्ट्रॅक्ट होतं आणि ब्लड फेकलं जातं. हे जे असतं हे इथे तुम्हाला कळतं. हा जो एक प्रेशर आहे, जो प्रेशर इथे फील होतो त्याला पल्स प्रेशर म्हणतात. त्याला काय म्हणतात? पल्स प्रेशर. जो पल्स मधून आपल्याला फील होतो त्याला काय म्हणतात? पल्स प्रेशर. पल्स म्हणजे नाडी. मराठीत काय त्याला काय म्हणू शकतो आपण? नाडी. येतंय लक्षात? म्हणजे जी नाडी डॉक्टर लोक तपासतात आपल्या हातात हात घेऊन असं. दॅट इज का फील होऊ शकते? व्हाय? हाऊ वी कॅन फील इट? बिकॉज ऑफ प्रेशर. अँड दॅट प्रेशर इज नथिंग बट इट इज आर्टेरियल ब्लड प्रेशर. आता होतं काय की लेट्स से की तुम्हाला मी पुढे गेल्यावर ब्लड प्रेशर शिकवणार आहे, पण आता तात्पुरतं तुम्हाला समजून घेण्यापुरतं शिकवतोय नीट लक्षात. हा तुमचा हात आहे, बरोबर? या हातामध्ये या ठिकाणी डॉक्टर लोक याला पट्टा बांधतात. ठीक आहे? डॉक्टर लोक याला पट्टा बांधतात इथे. इथे पट्टा बांधतात. हा जो पट्टा आहे, हा पट्टा बांधला, हा पट्टा बांधला की याच्यामध्ये ट्यूब असते. त्याला ट्यूब लावलेली असते इथे. ही ट्यूब लावलेली असते आणि याच्या आत मोठी पिशवी असते, रबरी पिशवी असते. आणि इथे दुसरी ट्यूब लावलेली असते. एक जी ट्यूब असते ती आत हवा भरण्यासाठी असते. एक जी ट्यूब असते इथली भरलेली हवा बाहेर काढण्यासाठी असते. आता डॉक्टर लोक जेव्हा याच्यात हवा भरतात याच्यामध्ये, तेव्हा काय केलं जातं? इथली जी ब्लड व्हेसल आहे, इथून जी आलेली आर्टरी आहे, ब्रॅकियल आर्टरीची जी ब्रांच आहे, ही ब्रांच इथून अशी जात असते, इथून खाली येते, अशी जात असते. ही ब्रांच आता हवा भरल्यामुळे काय होतं? ही ब्रांच बंद केली जाते. ऐकताय ना सगळे? ही ब्रांच आता इथे बंद केली जाईल. ही ब्रांच बंद केली गेली. काही वेळापुरती डॉक्टर लोक बंद करतात, प्रेशर देऊन, एअर प्रेशर देऊन बंद करतात. आता बंद केल्यानंतर ज्या वेळेला या दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहिलं असेल डॉक्टर लोकांच्या हातामध्ये एक असा फुग्यासारखा पार्ट असतो, याला बल्ब असं म्हणतात बघा, असा बल्ब. याला हे जोडलेलं. ठीक आहे? हे जेव्हा हा नॉब जेव्हा ढिला करतात, हे जेव्हा कळ जेव्हा फिरवतात, तेव्हा याच्यातनं काय होते की हवा लीक होते बाहेर. ही हवा लीक झाली की त्याच वेळेला इथे हातावर डॉक्टर लोकांनी एक गळ्यामध्ये एक साधन ठेवलेलं असतं. यू मस्ट बी नोईंग इट. बऱ्याच तुमच्यापैकी मुलांना काही माहित असतील. हे असं स्ट्रक्चर असतं बघा.
हे असं एक स्ट्रक्चर असतं ज्याला तुम्हाला माहिती आहे दिस इज कॉल्ड ॲज स्टेथोस्कोप. हे स्टेथोस्कोप असतो इथे, याला असं चेस्ट पीस लावलेला असतो आणि इथून हा आवाज ऐकतात. आवाज ऐकला हे असं ओपन केलं की हे कानात टाकण्यासाठी व्यवस्था असते. ही इकडची अशी इकडच्या कानात आणि इथून सगळा आवाज डॉक्टरांच्या कानात जातो आणि डॉक्टरांना कळतं की किती ब्लड प्रेशर आहे. तर नॉर्मल ब्लड प्रेशर किती असलं पाहिजे? 120 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. किती असलं पाहिजे? 120. आणि हे जेव्हा वेव्ह ही जी वेव्ह जेव्हा कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतरची जी वेव्ह पहिली वेव्ह जाते ते किती असली पाहिजे? 120. जेव्हा हार्ट रिलॅक्स असतं तेव्हा सुद्धा ब्लडला प्रेशर असतं तेव्हा ते किती असतं? 80. म्हणजे दिस इज नॉर्मल ब्लड प्रेशर. या दोन्ही व्हॅल्यूजला आपण काय म्हणतो? नॉर्मल ब्लड प्रेशर. म्हणजेच याला आपण काय म्हणतो? यालाच आपण काय मोजणं म्हणतो? आर्टेरियल ब्लड प्रेशर. आर्टेरियल ब्लड प्रेशर. व्हेन्स मध्ये बाळांनो खूप कमी प्रेशर असतं. व्हेनस प्रेशर जो असतो तो वॉटर कॉलमने मोजला जातो. कशाने मोजला जातो? वॉटर कॉलम. खूप कमी असतो. हा लेस दॅन 10 असतो. त्यामुळे आपण त्यामुळे तो आपल्या नेहमीच्या डिव्हाइसने तुम्ही ब्लड प्रेशरच्या ॲपरेटसने तुम्ही व्हेनस प्रेशर मोजू शकत नाही. त्याच्यासाठी वॉटर कॉलम ने मोजला जातो. पण आर्टेरियल ब्लड प्रेशर मोजण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट यूज करतात त्याचं नाव लिहितोय, लिहून घ्या. त्याला म्हणतात, थोडंसं नाव मोठं आहे, स्पिग्मो मॅनोमीटर. बीपीच्या मशीनचं नाव आहे. दिस इज द सायंटिफिक नेम ऑफ ब्लड प्रेशर मशीन, स्पिग्मो मॅनोमीटर. क्लिअर झालं का हे? ब्लड प्रेशर मोजणं म्हणजे काय प्रकार असतो? कोणतं ब्लड प्रेशर मोजतो? आर्टेरियल ब्लड प्रेशर आपण मोजतो. आर्टेरियल ब्लड प्रेशर जेव्हा कॉन्ट्रॅक्शन होतं हार्टचं तेव्हा हार्ट कॉन्ट्रॅक्ट कंडिशन मध्ये असतं. त्यावेळेला जे ब्लडचं प्रेशर असतं दॅट इज कॉल्ड ॲज सिस्टॉलिक ब्लड प्रेशर. त्याला वर्ड काय यूज करतो बाळांना? 120 ही कशाची व्हॅल्यू आहे? सिस्टॉलिक ब्लड प्रेशर. याला म्हणतात सिस्टोल. सिस्टोल म्हणजे कॉन्ट्रॅक्शन. सिस्टोल मीन्स कॉन्ट्रॅक्शन. कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्टला दुसरं नाव काय आहे? सिस्टोल. म्हणून त्या ब्लड प्रेशरला आपण काय वर्ड यूज करतो? सिस्टॉलिक ब्लड प्रेशर. आणि जेव्हा हार्ट रिलॅक्स होतं तेव्हा काय होतो? डायस्टोल. तेव्हा काय होतो? डायस्टोल. डायस्टोलचा अर्थ काय होतो? रिलॅक्सेशन. त्यावेळेला पण एक प्रेशर सतत रक्तामध्ये असतं आणि रिलॅक्सेशन. सिस्टॉलिक ब्लड प्रेशर हे किती असतं? 80. हे किती असतं? 120. 120 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. म्हणून इथे HG शब्द लिहिलेला. म्हणून पाऱ्याचं मॅनोमीटर वापरलं जातं. म्हणून काय वापरतात डॉक्टर लोक? पाऱ्याचं मॅनोमीटर वापरतात. तुम्ही पाहिलं असेल त्याच्यात पारा हवा भरली तो पारा हळूहळू वरच्या दिशेने सरकत जातो आणि नंतर एका विशिष्ट लेवलला नेल्यानंतर त्याच्यानंतर त्याला बंद केलेला असतो. नंतर हळूहळू सोडतात. सोडल्यानंतर एक्झॅक्ट व्हॅल्यू जिथे तो पारा हलत असतो त्याची आपली नजर त्याच्यावर, त्या कॉलमवर, त्या डॉक्टरची नजर कॉलमवर असते. तो कॉलम जसा जसा खाली येतो त्या ठिकाणी डॉक्टरच्या स्टेथोस्कोप कानात लावायचं जे यंत्र असतं या यंत्राने आवाज ऐकत असतो डॉक्टर. आणि त्याला एकदा कळलं की इथून आपल्याला आवाज यायला सुरुवात झाली, तर तिथून आवाज यायला सुरुवात झाली त्याला म्हणतात सिस्टॉलिक बीपी. सिस्टॉलिक ब्लड प्रेशर पहिल्यांदा आवाज येतो आणि ती व्हॅल्यू डॉक्टर डोक्यात ठेवतो. त्याच्यानंतर रिलॅक्स झाल्यानंतर कंप्लीट ब्लड फ्लो सुरू झाला की त्यावेळेला जो शेवटचा आवाज येतो त्याला म्हणतात डायस्टोलिक ब्लड. ठीक आहे. हे असतं 120 आणि हे असतं 80. येत आहे तुमच्या लक्षात? अरे टेन्शन मध्ये आले काय मुलांना? बोला पटकन. येत आहे का सगळ्यांच्या लक्षात? आर यू एन्जॉईंग? येस. आर यू एन्जॉईंग? समजतंय सगळ्यांना? काही प्रॉब्लेम नाहीये? सिस्टॉलिक डायस्टोलिक पुढे गेल्यानंतर परत शिकवणार आहे.
आता तुमच्या लक्षात आलं असेल हार्टचं काम कसं चालतं. ओके, थांबायचं इथं, उद्या बाकीचा भाग बघायचा. आता हा कम्प्लीट पार्ट रिवाइज करूया, म्हणजे मला उद्या तुम्हाला कार्डियक सायकल किंवा मग कार्डियक मसल्सची प्रॉपर्टी, हार्टला स्वतःला ब्लड कसं मिळतं, या सगळ्या गोष्टी मी उद्या शिकतो. चालेल. तर हा पार्ट पूर्ण प्रॉपरली टेक्स्टबुक मध्ये बघा, प्रॉपरली रिवाइज करा. मी ऑलमोस्ट सगळे टॉपिक्स कव्हर केलेले आहेत. काही 1-2 टॉपिक्स राहिलेले ते मी उद्या सांगणारच आहे. जे मी आता शिकवलं त्याच्यापैकी 1-2 टॉपिक, छोटे छोटे टॉपिक जे राहिलेत ते मी उद्या शिकवणार आहे. तोपर्यंत तुम्ही रिवाइज करा. काही प्रॉब्लेम असला तर बिनधास्त क्वेश्चन विचारा. आय एम हिअर टू गिव्ह यू द आन्सर्स टू युअर क्वेश्चन. चालेल. थँक्यू.